श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 13 नोव्हेंबर। श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वर जाणण्याचा मार्ग। श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वर जाणण्याचा मार्ग। जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो। स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो। न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे आपण म्हणतो। म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच। त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे। म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात, त्याचेही कारण हेच आहे। या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते। देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असते। अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे। तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहे हे तो पाहू लागतो। त्याला पुष्कळ वेगवेगळे मार्ग सांगणारे भेटतील। कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल। कोणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल। कोणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे, तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल। कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादी साधने सांगतील। अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे? तर ज्यांनी जो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पाहावे। असा मार्ग कोणी चोखाळला? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी। त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे, म्हणून ते काय सांगतात ते पाहावे। आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो। जिथे 4 वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते। समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे। आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे। आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत। म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे। संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे। पडण्याची, अडखळण्याची भीतीच नाही। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा योग्य मार्ग कोणता त्याविषयी मार्गदर्शन करतात। मुळात आपल्याला जर परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं मनापासून वाटत असेल तर त्यासाठी आपली तशी प्रबळ इच्छा होणं गरजेचं आहे। म्हणजे मला परमेश्वराची प्राप्ती करायचीच आहे अशी तळमळ आपल्यात सर्वप्रथम निर्माण व्हायला पाहिजे। मग अर्थातच आपण ते कसं होईल याचा विचार करू आणि अशावेळी आपल्याला वेगवेगळे मार्ग सांगणारेही भेटतील। पण नेमकं यावेळी आपण काय करावं? तर आपण ज्या संतांनी परमेश्वराच्या प्राप्तीचा अनुभव घेतलाय ना, त्यांनी जो मार्ग दाखवून दिला त्यावर चालावं आणि अर्थातच त्यांनी आपल्याला जे साधन दिलंय ते साधन सातत्याने निष्ठेने करून आपण आपल्या परमेश्वराची प्राप्ती करू शकू यावर भरोसा ठेवावा आणि मग निश्चितपणे आपल्याला आपल्या परमेश्वराची प्राप्ती होईलच होईल। मग असा मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चुकण्याची, धडपडण्याची भीती नसते आणि म्हणूनच आपण आपल्या गुरूंनी किंवा संतांनी दिलेलं जे साधन आहे ते अतिशय तळमळीने, निष्ठेने, एकाग्रतेने करावं आणि आपल्या आयुष्यातल्या आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती करावी।
असं हे आनंद आणि समाधान आम्हा तुम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram